कल्पवू माया संसाराची ठेविले अनंत तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. काय म्हटलं मला तुझ्या परामध्ये ठेविले अनंत तैसेची आहे. तो भगवंत कसं होता तसा मी राहतो म्हणून आहे. आमचे तसं काय आहे का सांगा. आता त्यात काय म्हणताय गेला मी सक्कत जाऊन नसता दीपो बदिरी अप्पा ह्याचं गालो मुंबईची रात्री पडल्या पाऊस पडलाय आणि आज नांगर लागून आले उद्या लागता येईल बाळा भाऊ तर नक्कीच म्हणून आहे असं म्हणताय मला म्हणून काय वाला आता सगळं हे देवाच्या भजनीडे कुणाची मन नाही मला जोगीत पहिल्या गोष्टीच आहे मी या बेतो का ती या बेतो का. आता ह्यातले लोक म्हणतात हो आणि काय बरला काय पाहतो तुला काही म्हणजे आणि काय तर थोडी लोक नेते पोरं आमची महाराज पण आमची बात पोरं कशी महाराज कामात कधी बधी जेऊ सगळ्याच्याच होती असली आमची पोरं महाराज निघले ते दोन ट्रॅक्टर त्या टेम्पो वाचून ड्रायव्हर ते त्याला याला काय तसाच राहिला काय ड्रायव्हरच देतात मग पोरं काय करणार देणार म्हणून काय करणार ठेविल्यानंतर तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. भगवंत कसं थोडा टाकल्या रीतीत काय राहतं आता एवढीच लोक नेहमी मला लई लोक आहात कारण त्यांचं कसं क्रम आहे तसं होताय म्हणून काय सांगितलं ठेविल्यानंतर तैसेची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. आमचं चित्ते आहे का सर पाठभर वाढल्याने पहिले तासभर बसू नीच म्हटलं व्हायला येतं का रातभर बसून करून घडला देव होता आणि लय जणांच्या मनात एक गोष्ट मला तसं नाही. आमचं काय कुठलं सांगा फक्त बरे संसार माया गुरं टोरं शात शिवार तू 10 क्विंटल म्हणला मी 20 क्विंटल म्हणू बरे ह्यातूच गेला त्या संसार मायाच्या ह्यातूच गुंतवून गेलो महाराज आम्ही तिकडे हरिनामाच्या भजनडे कुणाचच नाही त्याच्यासाठी काय म्हणते महाराज येते महाराज हरी हरी. संसाराचा धंदा जन्म बरी केला संसाराचा धंदा जन्म बरी केला देवान मला हाता पाय दिल्या नाही डोळे दिल्या नाही एक हात नसल्या माणसा विचारून बघा मला त्याची रामाने काय आहे म्हणून एकूच हात आहे त्याच्या रामाने काय आहे म्हणून त्याची त्याग माहिती आहे. एक डोळा नसल्याची प्रसिद्धी बघा मला कसं आहे म्हणून एक पाय नसला तर त्याची रामाने कशी आहे बघा. आणि आम्हाला सगळं त्या भगवंतान हात पाय डोळे सगळं तोंड दिला बोलूच आणि देवाचं नाव घेऊन तर हे ते संत महाराजांचं काम आहे ते वारकार घडलं की त्यांचंच काम तेच वाढवं सांगितलं की मी कामाच कधी होती नाही भजनीच कधी होती कारण जेव सगळ्यांच्या आधी असं करताना मला वारकार राहून ते न वारकार राहून ते काय संबंध आहे देवाची भक्ती करून काहीच संबंध आहे मला बायको म्हणून सोनते घुमून सोनते पुरुष सोनते कोणाचं काहीच संबंध आहे. सगळेजण तसं आहे तर मीराबाई जनाबाई हे सगळे होऊन गेले की बायकाने द्या. आता या मावशाने म्हणून बघा हे बाजी कुठला आलो कोण आलोय ह्या मावशामधला असं लगे आहे मला म्हणजे असंच हरे हरे. आणि काय म्हटलं लाख तर तुका म्हणी घाल दयावरी भार
संसार देवा पाये केली दया जगाचे जगद्गुरु काय सांगले महाराज तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू संसार देवा पाय. जगाचे जगद्गुरु तुकाराम महाराज सांगितले महाराज त्याच्यासाठी काय तरी आम्ही करूच पाहिजे महाराज. देवासाठी भक्ती करू पाहिजे, बसले तरी ध्यान करू पाहिजे, घरात हरिपाठ तरी वाचू पाहिजे. पुस्तक आता बघा आमचे पुंडलिक महाराज म्हणतात हे वाचून घेत राहा, वाचून घेत राहा तर वाचताय माणूस. आज सुटलं वाचा मी एकदम पुढल्या शक्त्या बनणार मला टाळ होतं मला कैटला म्हणे येणार ना तर सोमवार जायचं मंगळवार जायचं कधी बी एकादशी दुसऱ्या दिवशी तर कधी भजन करावा तर काय म्हणे 2 अक्षर येतील. आणि आता आम्ही सगळं सोडून देऊन एकदमच पुढल्या वर्षात एकदमच त्याच महिन्यात ह्याच महिन्यात म्हटलं होतं काय येईल काय जमाना म्हणा. म्हणून याच्यासाठी काय करू पाहिजे रोज नाही तरी 8 रोजानं 15 रोजानं एकदा भजन करू पाहिजे महाराज. देवाचे भजन करतले माणसाचे नाही महाराजे. देवाचे भजन केलं तर अंगात शक्ती वाढते, देवाचं ध्यान येतंय, टकला हकूर होते, माणूस शाप राहत आहे. आणि 9 वाजून जेवला नेजेला ना सकत 6 वाजून रात्री पाऊल लागायला कुणाच होत आहे 2 पाऊल पिसावला रात्री. हा बघा तसं होतं 10 न म्हणू लागू महाराजांनी निजाला बी काय 10 न म्हणू लागू. तर बघा असं होतं मध्ये काय होतंय नीज माणसात गाठ पडली तर देवाचं ध्यान बी नाही खालं बी नाही काहीच नाही. काय म्हटलं ना तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू संसार देवा. देवासाठी केवढं कष्ट करतो की मी तेवढं संसार आमचा जड राहिला तुम्ही त्याच्या पायावर घाला आणि तो तुमचं सुखी करताय आणि असंच राहू दे. आणि त्याचा आपले पुंडलिक महाराज जनक्यावरून लांबवलेल्या त्यांच्या काय त्याकडून तुम्हाला अमृताचा प्याला पाजवतील आणि काय थोडे चुकलं म्हटलं तरी माफ करून घ्यावा. मावश्या काय म्हणतात का बघू रामा तर मावश्या उगेच म्हणतील का याने काय म्हणतात मावशी म्हणा माग ना तुम्ही पण म्हणू कसे काय तुम्ही म्हटलंय तर मग त्यांनी भात जेवायला करणं देणार त्यांना की हो नाही. अरे रे कुंतीचे पांडव गांधारीचे कौरव तिकडे काय की बारीक मिरगाचा पोट पडला इकडे की इकडे काय तिकडे पाटेटे काय नाही होत इथे देखील लदात पडला बारीक टिपटिप म्हणलंय. कुंतीचे पांडव गांधारीचे कौरव रेणुकीचा परशुराम जुबाळा जुजू रे. रेणुकीचा परशुराम जुबाळा जुजू रे. जुबाळा जुजू रे जुबाळा जुजू रे. रेणुकीचा परशुराम जुबाळा जुजू रे. पुनाबाईचा नामदेव अनुसयाची दत्तात्रय. पुनाबाईचा नामदेव अनुसयाची दत्तात्रय. ब्रह्मदेवाची सरस्वती जुबाळा जुजू रे. ब्रह्मदेवाची सरस्वती जुबाळा जुजू रे. जुबाळा जुजू रे जुबाळा जुजू रे जुबाळा जुजू रे जुबाळा जुजू रे. ब्रह्मदेवाची सरस्वती जुबाळा जुजू रे. रामने लक्ष्मण दोघीचे दोघे जना. रामाने लक्ष्मण दोघीचे दोघे जना. अंजनीचा हनुमान जुबाळा जुजू रे. अंजनीचा हनुमान जुबाळा
रा